आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मुख्यालयामध्ये 36 मीटर उंचीचे मल्टी आर्टी कल्टिंग वॉटर टॉवरचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, खासदार कल्याण काळे, आमदार प्रदीप जयस्वाल आणि महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर व मनपा आयुक्त उपस्थित होते। संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते या टावरचे उद्घाटन झाले। यावेळी सदरील टावर हे उंच बिल्डिंग मध्ये आग लागली तर त्यासाठी कामी येईल, सोबतच रोबोट पण आहे, म्हणजे जिथं कर्मचारी पोहोचणार नाही त्या ठिकाणी रोबोट आपलं कार्य करेल। यावेळेस मशीनचे प्रात्यक्षिक आणि रोबोटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। 36 मीटर उंचीचे मल्टी आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर सेट याचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपण प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं आहे। भर 12च्या उन्हात इथे आपल्याला थंडगार गारवाही जाणवायला लागलेला आहे। जोरदार टाळ्यांनी आपण पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करूया, वेलकम करूया। माननीय नामदार श्री संजय शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री संजय आणि त्याचप्रमाणे सभापती अनिल त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेता या मशिनरीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि निश्चितच अशा रोबोट सुद्धा आहे। ज्या ठिकाणी मनुष्यबळ पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी रोबोटच्या द्वारे आपण आग विझवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। फक्त आयुक्त साहेब एक विनंती यामध्ये, मागच्या वेळेस एक छावणी परिसरात आग लागल्यानंतर तिथं पाणी करायला गेलो होतो आणि अग्निशमनच्या आपल्या ड्रायव्हरला विचारलं की गाडी तिथपर्यंत पोहोचायला उशीर का झाला, तर त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या गाडीनं लॉक केलेलं आहे, स्पीड लॉक केलेलं आहे कंपनीने। तर अग्निशमनच्या गाडीला स्पीड लॉक असू नये जेणेकरून वेगाने ते ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी पोहोचू शकेल। आणि या गाड्यामध्ये जर एखाद्या परिसरात मोठी आग लागली आणि अग्निशमनचं गाडी पोहोचल्यानंतर त्याच्यातलं पाणी जर संपलं तर नवीन टँकर येऊन त्याच्यात पाणी भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला फार वेळ जातो। त्याच्यामुळं एखादी यंत्रणा अशी सुद्धा केली पाहिजे की बाहेरच्या टँकरने जर पाणी आणलं तर ते जलद गतीने त्या अग्निशमनच्या गाडीमध्ये भरलं जाईल आणि निश्चितच त्यामुळं दिलासा या ठिकाणी अग्निशमन कर्मचाऱ्याला मिळणार आहे। मी परत एकदा पालकमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचा पावडर आणि एक रोबोट याच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावरती उपस्थित माननीय पालकमंत्री महोदय, माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय,
मान्य सभापती महोदय, मान्य विरोधी पक्षनेत्यांना, उपस्थित सर्व सन्माननीय सभापती, सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, सर्वांच्या या कार्यक्रमाला मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम माननीय पालकमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो महानगरपालिकेच्या वतीने की एवढी चांगली मोठी मशिनरी आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेला उपलब्ध करून दिली. याच्यामध्ये 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरमुळे आपल्याला ज्या DP मध्ये ज्या आपल्याला परवानगी द्यायच्या आहेत आणि 22 मधील इमारतीला जी आपल्याला परवानगी मिळालेली आहे त्या इमारतींची कामं आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासामध्ये आणि त्यासोबत उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. त्यासोबतच 14,000 लिटर क्षमतेचा वॉटर बाउझर जो दिलेला आहे आणि रोबोट जो दिलेला आहे त्यामुळे आमच्या अग्निशमन दलाला एक स्ट्रेंथ त्यामुळे प्राप्त होणार आहे. आगीच्या घटनेमध्ये तात्काळ आगीचं निवारण करणं, त्यामध्ये जी काही आमच्या फायरमनला ज्या अडचणी होत्या आता रोबोटच्या मदतीमुळे अगोदर आगीवरती नियंत्रण घेणं आणि नंतर फायरमनने त्या ठिकाणी एंट्री करून कमीत कमी वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपल्याला त्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे परत एकदा मी मान्य पालकमंत्री महोदयांचं महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि एक चांगल्या पद्धतीचे निधी आपण महापालिकेला उपलब्ध करून दिला आणि माझा हा आता दुसराच आठवडा आहे. एवढा मोठ्या प्रमाणात निधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. अशा पद्धतीचं सहकार्य आपण महापालिकेला आपण करावं आणि महापालिकेच्या माध्यमातून जो काही आपल्याकडून निधी दिला जाईल, जे काही आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल त्यातून चांगल्यात चांगलं काम महापालिकेकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल. कालच आपलं पाणी पुरवठा योजनेचं पाणी आहे ते WTP पर्यंत पोहोचलेलं आहे आणि आता अग्निशमन वाहन सुद्धा महापालिकेला मिळालेलं आहे. म्हणजे एक चांगल्या पद्धतीची एक विकासाची सुरुवात आपली महानगरपालिकेची जी सुरू आहे ती चांगल्या टप्प्यावरती आहे. तर महापालिकेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून ही विकासाची गौरव आपल्या मार्गदर्शनाखाली मान्य महापौर महोदय, उपमहापौर महोदय, सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली असे पुढे चालू ठेवण्याचं मी आपल्याला आश्वासित करतो आणि परत एकदा आपला आभार व्यक्त करून सर्व लोकप्रतिनिधींचा आभार व्यक्त करून इथे सांगतो. धन्यवाद. जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त निधीतून खरेदी केलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलिंग वॉटर टॉवर सेट मशिनरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, मनपाचे उपमहापौर माननीय राजेंद्रजी जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिलजी मकरिये, आयुक्त मान्य अमोलजी येडगे, विरोधी पक्ष नेता समीरजी साजेल आणि इथे जमलेले सर्व 1991चा DP जो 20 वर्ष रखडला होता तो DP आणि जुन्या गावाचा 72चा जो 2002ला झालेला DP होता, त्या दोन्ही एकत्रित DP जेव्हा मंजूर होऊन आला तेव्हाही या शहरातल्या नागरिकांना जिल्हा नियोजन समितीकडून देऊन आपण हा निधी दिला आणि निधी सोबतच आज प्रात्यक्षिक करताना जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. आणि प्रात्यक्षिक करताना हे पण चांगलं झालं की आज मनपाचं कंपाऊंड पण धुवून निघालं पूर्ण. त्याच्यामुळं मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आता हाय रायझिंग बिल्ड तुम्ही इथं आले मनपाच्या मुख्यालयात, पालकमंत्री साहेब तुम्ही इथं आले तर त्याच्यामुळे आता तुम्हाला असं सोडता येणार नाही आम्हाला. तर जसं तुम्ही आता हाय रायझिंगची काळजी घेतली तशी आपण मंजूर केलेल्या गुंठेवारी भागात ह्या मोठ्या गाड्या काही जाऊ शकत नाहीयेत. तर ज्या छोट्या स्नॉर्केल आहेत त्या छोट्या स्नॉर्केलसाठी तुम्ही येत्या जिल्हा DPCच्या मीटिंगमध्ये आम्हाला एक 2-4 व्यवस्था तरी करून द्या की जेणेकरून या शहरामध्ये ते बॅलन्स होईल. हाय रायझिंगला तर आता वाचवू शकतो पण गुंठेवारीला आम्ही आता वाचवणं गाडी सुद्धा जात नाही त्याच्या आतमध्ये. त्या छोट्या स्नॉर्केल ज्या आहेत त्याच्या व्यवस्था जर आपण केली तर या शहराच्या एकंदर फायर ब्रिगेड विभागाला अतिशय ताकद मिळेल. त्यानंतर मला 2-3 गोष्टी आपल्याला निदर्शनास आणायचं आहे की ही महापालिका कालच WTP मध्ये पाणी आलं जवळपास 38.4 किलोमीटर जॅकवेल पासून सगळं क्रॉस करून ते पाणी आज WTP पर्यंत आले. या MGPच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयासानंतर हे पाणी आज WTP पर्यंत आलं. ही आपल्या शहराच्या विकासासाठी एक मोठी विकासाची नांदी आहे. आणि शेवटी जाता जाता साजिद भाई, समीर भाई, आपको एक विनंती कर रहा हूं कि छत्रपति संभाजीनगर शहर
जसं आपण म्हणतो यापुढे यशाकडे जायचे, तसं यापुढे विकासाकडे जायचे. त्याच्यामुळे विकास कामामध्ये सगळ्या 115 नगरसेवकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे शहर आपलंय, आपण या मातीतले आहोत, आपण या मातीतच जाणार आहेत, तर या विकासाच्या कामामध्ये आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. छोट्या गोष्टीसाठी ते पोल शिफ्टिंगच्या टेंडर सारखं आपण त्याला लांबवलं नाही पाहिजे. म्हणजे विकास डीपीसी निधी देतोय, आपण 6 वेळेस रिटेंडर करतोय, असं नाही झालं पाहिजे. आपल्याला दुसऱ्या सगळ्या सरकारी यंत्रणा जेव्हा मदत करतात तर आपल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अतिशय फास्टपणे त्याचा विनियोग केला पाहिजे, असं मी माझं मत व्यक्त करतो. आणि शेवटी पालकमंत्री साहेबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान अमूल्यपणे आपण देत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन करतो आणि थांबतो.